नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पावसाचा जोर पुन्हा वाढला असून शनिवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला. गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शनिवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी नाले तुडुंब झाले असून बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शिवाराला पूर आला आहे. यामुळे पुन्हा भातपीक पाण्याखाली गेले आहे. जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जोरदार सरी कोसळल्या तरी काही वेळानंतर पाऊस उसंत घेत होता, त्यामुळे पाण्याचा निचरा होत होता. मात्र शनिवारी दुपारी 12 नंतर पावसाच्या दमदार सरी कोसळल्या, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांच्या वाढत्या प्रवाहामुळे सध्या पुराचा धोका नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जनतेला दिली आहे. सध्या कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीत पाण्याची आवक वाढलेली आहे. परिणामी आलमट्टी, हिडकल व नवलतीर्थ जलाशयातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत असून येत्या काही दिवसात पिण्याचे पाणी आणि पीक लागवडीसाठी फायदेशीर ठरणार आहे. सुदैवाने जिल्ह्यात अद्याप पूरस्थिती आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून उपायुक्तांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसह विविध विभाग आवश्यक ती सर्व तयारी करत आहेत. खानापूर तालुक्यात अतिपावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून पूर्वी केवळ 6,000 आर्थिक मदत केली जात होती. मात्र आता 20,000 सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. सीमा भागातील 865 खेड्यांना ही योजना लागू असून गेल्या 7 महिन्यात अनेकांना आर्थिक मदत केली आहे. यापुढेही येथील मराठी जनतेला आर्थिक मदत केली जाणार असून यासाठी मराठी जनतेने योग्य पाठपुरावा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, कोल्हापूरचे प्रशांत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील निप्पाणी, महादेव पाटील, आनंद आपटेकर, प्रशांत भातखांडे, सागर पाटील आदी उपस्थित होते. बिजगर्णी तालुका बेळगाव येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीतील स्वयंपाक खोलीची भिंत पावसामुळे जमीनदोस्त झाली. रात्रीच्या वेळी इमारतीमध्ये कोणी नसल्याने कोणाच्याही जीविताला धोका पोचला नाही. या खोलीची भिंत रात्री जमीनदोस्त झाली, तर उर्वरित काही भाग नादुरुस्त अवस्थेत आहे. तिच्या 4 बाजूच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत, तर छप्पर नादुरुस्त झाले आहे. ही शाळेसाठी स्वयंपाक खोली सरकारतर्फे बांधण्यात आली होती. या खोलीचे बांधकाम ही निकृष्ट दर्जाचे राहिल्याने गळती निर्माण झाली होती. त्यामुळे सदर भिंत कोसळली असल्याचे सांगण्यात आले आहे. खानापूर रामनगर मार्गे अनमोडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था धक्कादायक बनली आहे. वर्ष उलटून गेले तरी या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गोवा ते खानापूर मार्गे अनमोड या रस्त्याचे सुरू असलेले काम आणि धुवाधार पाऊस यामुळे मार्गावर वारंवार पाणी तुंबून राहत आहे. मार्गावर सुटणाऱ्या पाण्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामाबाबत जनतेने अनेक वेळा शासनाकडे दाद मागितली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. महिला व बालकल्याण खात्याची इमारत जीर्ण झाली आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे इमारतीला गळती लागली आहे. अशा अवस्थेतच कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्याबरोबर नागरिकांनाही या गळतीतूनच ये जा करावी लागत आहे. महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या इमारतीची दुर्दशा झाल्याने प्रथमतः इमारतीचीच दुरुस्ती करण्याची गरज आहे. शिवाजीनगर येथे असलेल्या या इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. शिवाय खिडक्या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. जोरदार पावसामुळे सर्वत्र गळती पाहावयास मिळत आहे. बेळगाव शहरातील पावसामुळे ज्या सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणांची पाहणी आज शनिवारी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून
नागरिकांची गैरसोय होणार नाही. शिवाय शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे कोणतेही अपघात होणार नाहीत या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी योग्य निचरा व्हावा या दृष्टीने कारवाई करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटाराची झाकणे उघडून वाहून आलेला कचरा तातडीने साफ करण्याचे निर्देश या पाहणी दरम्यान आयुक्तांनी दिले. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक परिसरातील पावसात पाणी साचून हा परिसर जलमय होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकेल का याची शक्यता पडताळून पाहावी व तुर्तास रस्त्यावरील अतिमोठे खड्डे बुजवावेत अशी सूचना महापालिका कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या. टिळकवाडी येथील मंगळवार पेठ येथील उद्यानाची भिंत कोसळल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने भिंतीचा कोसळलेला भाग बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. 4 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. काल रात्री वाऱ्यासह जोरदार पाऊस असल्याने उद्यानाची जुनी संरक्षण भिंत रस्त्यावर कोसळली आहे. बेळगाव शहरात 4-5 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यावर्षी पावसात सातत्य असून त्याचा भूजल पातळी वाढण्यास फायदा होणार आहे. शहरात शनिवारी सायंकाळी 6 पर्यंत कमालीची पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर आणखी 4 दिवस कायम राहणार आहे. ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारपर्यंत सुरू होता. त्यानंतर सायंकाळी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी असे चित्र कायम होते. काही वसाहतीत पावसाचे पाणी शिरले तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. उचगाव शासनाच्या विविध खात्यातील विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच येथे अधिकारी उपस्थित राहून सरकारमार्फत ज्या योजना मंजूर होतात त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात. तसेच त्या योजनांची तात्काळ माहिती ग्रामपंचायतमध्ये देण्यात यावी. तरच या योजना शेतकऱ्यांमार्फत पोहोचून त्याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा होईल. उचगाव ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या केडीपी सभेमध्ये बोलताना उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांनी सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे या होत्या. बाळवाडी तालुका हुक्केरी येथील मसोबा रस्त्यानजीक असणारे घर पावसाच्या माऱ्याने कोसळले. यात मातीच्या ढिगाऱ्याखाली जीवनावश्यक साहित्य सापडून मोठे नुकसान झाले आहे. यल्लप्पा बागेवाडी असे नुकसानग्रस्त घर मालकाचे नाव आहे. गत 2 दिवसांपासून कोसळत असणाऱ्या पावसाने जीर्ण झालेल्या भिंतीत पाणी शिरल्याने घर कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य विजयमूर्ती, लगमन्ना खोत, तलाठी सूरज परीट आदींनी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी दिवसभर उसंत न घेता हजेरी लावल्यामुळे हुक्केरी तालुक्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यावरून होणारा लोकसंपर्क तुटला आहे. दरम्यान वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे असा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलामवाडी, शट्टीहळ्ळी, मोदगा, दड्डी, अर्नाळ व गोटूर हे 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 4-5 दिवसांपासून संततधार असणाऱ्या पावसाचा शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी काहीसा जोर वाढल्याचे दिसून आले. राधानगरी भागात तसेच पाणलोट क्षेत्रातही पाऊस वाढल्याने निपाणी तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत अधिकच वाढ होत आहे. शनिवारी प्रांत अधिकारी सुभाष संपगावी यांनी तहसीलदार M.N. बळीगार यांच्यासह दूधगंगा व वेदगंगा नदीकाठची पाहणी केली. बेडकीहाळ, कारदगाव व यमगर्णी येथे ही पाहणी करण्यात आली. यावेळी नद्यांची पाणी पातळी वाढल्याने संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले. हुक्केरी तालुक्यातील शटहळ्ळी येथील घटप्रभा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात पावसाची संततधार वाढली असून शट्टीहळ्ळी मरणहोळ पूल पाण्याखाली गेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून मोदगा बांधारा पाण्याखाली गेला आहे. मरणहोळ ते मोदगे 7 किलोमीटर अंतर आहे. येथील
त्या मुलांना खासगी गाडीने शेट्टीहळ्ळी मार्गे शाळेला आणणे व परत घरी पोहोचवण्याचे काम करत आहेत। शेट्टीहळ्ळी बंधाऱ्यावर पाणी आल्याने मरणहोळ लमानवाडा गावचा शेट्टीहळ्ळीशी संपर्क तुटला आहे। यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना अडचणीचे ठरत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।